या जान्हवीमुळे ना बिग बॉसच्या घरामध्ये एवढा भयंकर हंगामा होतोय ना. मला तर ही जान्हवी, निक्की, अरबाज, वैभव आणि छोटा पोडेर यांच्या बुद्धीची किव येते, बुद्धीची. अरे तुम्हारी खोपड़ी में भेजा है की भजिया? अरे काय मूर्ख माणसं आहे तुम्ही. एखाद्या करिअरवर जाता, एखाद्या कलाकाराच्या, त्याच्या पायाची धूळ पण नाही येत तुम्ही लोक. हे आत्ता आलेला तो वैभव, ते झी मराठीची कोणती तरी सिरियल केली त्याने, तो देखील ऐकून घेतोय. कलाकार, एक कलाकार दुसऱ्या कलाकाराबद्दल ऐकून घेतो, ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला बोलते, म्हणजे जान्हवीच ही एक ऍक्ट्रेस आहे, ते फालतू पॅडी दादांना बोलतीये. मला तर हे काय पटलेलं नाहीये. मलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला पटले नाही. सगळ्या कलाकारांनी सपोर्ट मध्ये बोललेले. एवढे संयमाने पॅडी दादा पण एवढं शांततेत राहून सगळ्या गोष्टी हँडल केल्या त्यांनी. पण आर्या गेली होती, आर्यानी स्टँड घेतला, तिथे जाऊन बोलली पण आर्या, पण फरक नाही पडला. आणि हे अरबाज, आपला ते वैभव वगैरे यांना कळायला पाहिजे होतं. वैभव पण एक अभिनेता आहे ना, त्याला कळायला पाहिजे होतं. सिनियर नट असं नाही बोलायचं म्हणून. तो पण अंगावर धावून जातोय की तुम्ही असं खेळला तसं खेळलात. अरे जेव्हा तुम्ही खोटं खेळता तेव्हा फरक नाही पडत, जेव्हा हे खोटं खेळता तेव्हा. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. हा महाराष्ट्र बघतोय आणि मला तर एवढीच विनंती करायची सर्वांना की प्लीज वैभव, अरबाज, त्या गोटा पुढारी, ही जान्हवी आणि निक्की, या सगळ्या नगराच्या बाहेर आपल्याला काढायचं. ती आपली जिम्मेदारी आहे. एवढ्या मोठ्या ऍक्ट्रेस, वर्षाताईंचा पहिला अपमान झाला, नंतर पुन्हा आता पॅडी दादांचा अपमान झाला. निक्की त्यांना जोकर म्हणाली. जोकर आहेतच ना, ते सगळ्यांना हसवतात. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ना सगळ्यांचं मनोरंजन करतात. आहेत ते जोकर. महाराष्ट्रात ज्या ज्या मुलींचे नावं जान्हवी आहेत ना, त्यांनी प्लीज आपलं नाव बदला. कारण आम्ही जान्हवीला खूप शिव्या देतोय. त्या तुम्हाला नाही येत, पण ते जान्हवी नावाला शिव्या देत जात आहेत ना, त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. एवढं खालच्या पातळीवर कोणी जातं का हो? आणि त्याच्यानंतर जाऊन या बघा किती लोकांनी, मेघा घाडगे यांनी पण खूप शिव्या दिलेल्या जान्हवीला. त्यांनी सांगितलेलं, जान्हवी केलं कर, तुझी लायकी किती, तू बोलते किती, तुझ्यासारखी घाणेरडी कंटेस्टंट आम्हाला झक मारून बघावी लागते, कारण आम्हाला टीम बी ला बघायला आवडते, म्हणून मजबुरी आहे आमची की तुझं घाणेरडं तोंड आम्हाला बघावं लागतंय. हॅशटॅग चीप, हॅशटॅग डिस्गस्टिंग जान्हवी. स्वतःचं काही करिअर नसताना एवढा ॲटिट्यूड येतो कुठून, प्रश्नार्थक चिन्ह. आणि जान्हवीला त्यांनी टॅग केलेली स्टोरीला. आणि जान्हवीच्या नवऱ्याने त्यांना सपोर्ट केलेला आहे जान्हवीला, की म्हणे की ठीक आहे झाली चूक, मग त्यात काय एवढं म्हणे. मग दुसऱ्यांकडून पण चूक झाली. त्या जेव्हा अंकिता पण काहीतरी बोलली होती वर्षाताईंना, म्हणे की वर्षाताई अशाच वागतात तशाच वागतात, तेव्हा ते दिसलं नाही का म्हणे तुम्हाला, तुम्ही एका तासाचा एपिसोडवर असं जज करताय वगैरे. जज करता, करणारच जज. तिची अवकात आहे का असं बोलायची जान्हवीची? मला तरी तिला फक्त एकच बोलावं वाटतं, तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतो आणि शिव्या घालत राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे पॅडी दादांना सपोर्ट करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र आता उतरलेला आहे. सगळे कलाकार मंडळी उतरलेले आहेत. पॅडी दादाच्या मुलीने गरिश्मा कांबळेने देखील इथे पोस्ट करून तिचा संताप व्यक्त केलेला आहे. जान्हवी पण एक ऍक्ट्रेस आहे. आणि आता कालचा मी एक प्रोमो पाहिला, त्यामध्ये जान्हवी रडती आणि म्हणते की प्लीज माझ्याकडून चूक झाली दादा, मला माफ करा. अरे म्हणजे स्वतः अगोदर शेण खायचं आणि त्याच्यानंतर माफी मागायची. बरं, पॅडी दादा एवढ्या मोठ्या मनाचे माणूस आहेत, त्यांनी लगेचच तिला जवळ घेतलं आणि म्हणे की ठीक आहे बाबा, चल जाऊ दे, नो प्रॉब्लेम, चल हरकत नाही. सिद्धार्थ जाधव सरांनी देखील जान्हवीची पूर्ण इज्जत काढलेली आहे. त्यांनी सांगितले जोकर, बर मग ओव्हर ऍक्टिंग, बर मग. पण या ओव्हर ऍक्टिंग करणाऱ्या जोकरचा संयम दिसत नाही का तुला? एकदा का तो सुटला की तुझी बीबी मराठी मधली ओव्हर ऍक्टिंग वाली जोकरगिरी पण दिसणार नाही. याला म्हणतात अनुभव. तुझ्यासारखी कितीही ज्या नवी लोक आली ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जुनं ते सोनं आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणार आहे. हॅशटॅग आपला पॅडी. माफ करणारा खूप मोठा पाहिजे, मोठ्या मनाचा पाहिजे, आणि ते तसे आहेत पॅडी दादा. एवढ्या मोठ्या कलाकाराच तुम्ही करिअर काढता, इज्जत काढता. ते गोटा पोडारीला माग काहीतरी संचालक बनवलं होतं एका टास्क मध्ये, तेव्हा त्यांनी पण पॅडी दादांना काहीतरी अवॉर्ड नाही दिलं, जेव्हा पॅडी दादाने बेस्ट परफॉर्मन्स दिला होता. जान्हवी आणि निक्की या दोघी नगराच्या बाहेर काढत अख्खा महाराष्ट्र त्यांना ना चप्पलने मारण्यासाठी उतरलेला आहे. मी तर खूप उत्सुक आहे की मी एकदा तरी जाऊन तिला काहीतरी पर्सनली बोलावं. म्हणजे मला असं खूप वाटतंय. असो, तो प्रत्येकाचा पर्सनल राग आहे. पण या शनिवारी आणि रविवारी रितेश भाऊंच्या कट्ट्यावर नेमकी कशी खाल काढतात मला ते बघायचं. मला तरी असं वाटतं की रितेश भाऊंसोबत जर महेश मांजरेकर सर पण आले ना या शनिवार रविवारी, तर खूप भारी होईल. कारण महेश मांजरेकर सर यांचा वेगळा दबदबा आहे इंडस्ट्रीमध्ये. कारण ते काम देतात पण आणि घेतात पण, अशी इंडस्ट्रीमध्ये चर्चा असते. आणि त्यांना घाबरतात.
त्यामुळे ही जान्हवी नावाची जी ही फडफड करणारी जी आळी आहे ना, लगेचच मुसके आवळले असं सरांनी. पण असो, हे बघा, आता अमय खोपकर सरांनी देखील पॅडी दादांना सपोर्ट केलेला आहे. त्यांनी सांगितले, "पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संघर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलेला आहे. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना. अगदी बिग बॉसमध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ना, ती आम्ही सतत एन्जॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरज नाही. तू बिनधास्त लढ. आम्ही आहोत तुझ्यासोबत फायनलपर्यंत." आणि मला तरी असं वाटतं की फायनलच्या रेसपर्यंत आपले पॅडी दादा आहेत आणि ते राहणार आणि टिकून आपल्याला ठेवायचे त्यांना. विशेष म्हणजे अभिजित कळकर यांनी पण त्यांच्याबद्दल खूप काही चांगलं चांगलं लिहिलेले. मी आता तुझी फायनलची एव्ही बघतोय वगैरे सगळ्या गोष्टी, आणि होय आमचा पॅडी जोकरच आहे, तो सगळ्यांना कळकून हसवणारा, टचकन डोळ्यात पाणी आणणारा वगैरे. इथे स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता. आणि सोबतच विशाखा सुभेदार यांनी सांगितलेले की कहता है जोकर सारा जमाना, अभी हकीकत आधा फसाना, पॅडी मोर पॉवर टू यू. सगळ्यांनी पॅडी दादांना सपोर्ट केलेला आहे. मी पण नाही, अख्खा महाराष्ट्र सगळेजण पॅडी दादांना सपोर्ट करताय. आणि आपलं एकच काम आहे, जान्हवी, निक्की, अरबाज, टरबाज आणि हे वैभव, ह्या मूर्ख लोकांना आपल्यालाच घराच्या बाहेर काढायचं. जर आपणच यांना वोट नाही केला ना, तर कोण नाही सपोर्ट करणार. मला तरी वाटतं की ए टीम आणि बी टीम हे सगळं सध्या बाजूला सोडून ना, जे जे चांगले लोक आहेत ना, त्यांना सपोर्ट करा आणि त्यांनाच पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करूया. हम करते हैं प्रबंध, आप चिंता मत करिए. मला तरी असं वाटतं ना, वोट देताना ना डिसलाईकचं काहीतरी बटन असायला हवं होतं. म्हणजे काय की ज्याला वोट करायचं त्याला वोट करून ना, ज्याला घरामध्ये नाही ठेवायचं त्याला डिसलाईक करता आलं पाहिजे. जेणेकरून आम्ही सगळ्यांनी डिसलाईक केलं असतं आणि तिला घराच्या बाहेर काढलं असतं. ही ताकद प्रेक्षकांमध्ये पाहिजे होती. पण अनफॉर्च्युनेटली ती आपल्याकडे नाहीये. आपण आपल्याकडे एवढी ताकद आहे की आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीला भरभरून सपोर्ट करू शकतो. वोट एकदा नाही 1000 वेळा तरी करू शकतो. सो प्लीज, माझी तेवढीच इच्छा आहे की प्लीज पॅडी दादांना आणि दुसऱ्या चांगल्या चांगल्या सदस्यांना तुम्ही प्लीज सपोर्ट करा, वोट करा आणि त्यांनाच पुढे घेऊन जा. निक्की, फक्त आरडाओरडा करून काही होत नाही, काही होत नाही. इज्जत करा. आणि शेवटी काय करता, शेण खाता अगोदर. शेण खूप खाता 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 नंतर काय करता, सॉरी म्हणता. बस एवढंच. माफ करणारे चांगले लोक आहेत त्यामुळे. आणि ते जर चांगले नसतील, त्यांनी माफी नसतील, माफी ठीक आहे आता ते देतील, पण महाराष्ट्राचं काय? ते मोठ्या मनाचे आहेत, त्यांनी दिली माफी. महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्र माफ करणार आहे? तुम्ही बाहेर आले तुम्हाला सोडणार आहे महाराष्ट्र? बघू काय होतं तुम्ही बाहेर आल्यानंतर. मी तर तीच वाट पाहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या नॉमिनेशनच्या टास्क मध्ये ना, सगळ्यांनी तिला नॉमिनेट करायला पाहिजे होतं आणि करतीलच. मला तर तीच इच्छा आहे, करायलाच पाहिजे. या बी टीमनी एवढं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ना, एकाच्या म्हणजे कोणा एकाला बोलले तर सगळेजण अंगावर जायला पाहिजे. ही यांच्यामध्ये ही मूर्ख लोक ते करत नाहीयेत, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. पण असो, आता भाऊच्या धक्क्यावरती भाऊ जे जे धक्के देतील ना, मला तेच पाहायची आतुरता आहे. शनिवार रविवार जे पाणउतारा करतील, मी ते पाहण्यासाठी उत्सुक आहे. आणि जरी तुम्ही एपिसोड पाहिला नाही तरी मी काही काही क्रिस्पी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहील. सध्या तरी हे सगळे लोक जान्हवीच्या विरोधात आहेत आणि पॅडी दादांच्या सपोर्टमध्ये आहेत. मीच नाही, अख्खा महाराष्ट्र सपोर्ट करतोय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी, पेन पेपर एंटरटेनमेंट. ही पीपीची दुनिया माझी जरी असली तरी हे चॅनल आपलंय. धन्यवाद.